जळगाव महापालिकेत चक्क ब्रिटिशकालीन पाईपलाईनच चोरीला गेली आहे। काय आहे नेमका हा सगळा प्रकार जाणून घेऊया या रिपोर्टमधून। जळगाव महापालिकेतील ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी। महिना उलटूनही मुख्य सूत्रधार सुनील महाजन फरार। पाईपलाईन चोरी प्रकरणी 3 गुन्हे दाखल। विधानसभा निवडणूक होताच जळगावमध्ये महापालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। महापालिकेच्या माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजनांचा पाईपलाईन चोरी प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलंय। जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणात जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सुनील महाजनांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली असून या घटनेचे मुख्य सूत्रधार सुनील महाजन आणि अन्य 2 संशयित फरार आहेत। पोलिसांची 4 पथकं सुनील महाजनांचा शोध घेत आहेत। सदर 7 आरोपींपैकी अद्यापर्यंत आपण 4 आरोपी यांना अटक केलेला आहे। उर्वरित 3 आरोपी फरार आहेत, त्यामध्ये सुनील महाजन यांचं देखील नाव आहे। सदर आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलीस स्टेशनच्या 2 पथकं आपण तयार केलेली आहे। तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांची देखील 2 पथके आहेत। राज्यात इतर ठिकाणी तसेच राज्याबाहेर देखील पथके पाठवून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। महिना उलटूनही सुनील महाजन पोलिसांच्या हाती न लागल्यानं या प्रकरणी पोलिसांवरच संशय व्यक्त करण्यात येतोय। जे काही असे याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जेणेकरून कोणी का असे नाही त्याच्यामध्ये विनाकारण कोणाला त्रास, जे नसतील त्यांना त्रास देऊ नका, पण जे असतील त्यांना सोडू पण नका, की भविष्यात कोणी असा चुकीचा प्रकार करणार नाही, मला वाटतं अशी चोरी करण्याचा प्रकार करणार नाही। याच्यासाठी काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे। लवकरात लवकर तपास करून त्यांना अटक केली पाहिजे। एकीकडे ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीचं प्रकरण गाजत असताना लाचखोर अधिकाऱ्यांमुळे महापालिका सध्या जळगावात चर्चेचा विषय आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।